भेटूया पुन्हा एकदा इशूदाय सागर चॅनलमध्ये. सर्वांचं स्वागत असं प्रियजनांनो. प्लीज इशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा नाव करा. म्हणून प्रियजनांनो, प्लीज इशूदाय सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव करा. मी तुमच्यासाठी सुंदरसा देवाचा म्हणणं घेऊन आलो प्रियजनांनो. आता उपाशीचे सुंदरसे दिवस चालू आहेत. उपासाच्या सुंदरशा दिवसामध्ये तुम्हाला वचनाचा व आत्मिक मनाची अत्यंत गरज आहे. जिथे इथं वचन आलं तिथं तिथं मोकळे आले, तिथे तिथं अभिषेक आला, तिथे तिथं ग्रोथ आला. आणि म्हणून वचन वाचणं हे गरजेचं आहे. म्हणून तर रोमकरासपत्र याच्या 17व्या अध्यायामध्ये सांगितलं प्रियजनांनो, वचन जो वचन वाचतो, वाचणारा विश्वास धरतो, त्याचा विश्वास वाढतो. विश्वास फक्त बोलल्याने किंवा उपाय धरल्याने नाही, तर देवाचं वचन वाचल्याने वाढतो. म्हणून रोमकराच्या 13व्या अध्याय 17 वचन सांगतो, विश्वास तुमच्या वचन धरण्याने सर्व असतो. तर आपलं मी तुमच्यासाठी प्रियजनांनो देवाचा सुंदरसा म्हणणं घेऊन आलोय. स्तोत्रसहिता याचा 51 अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन, हे देवा, तू आपल्या वात्सल्यानुसार माझ्यावर कृपा कर, आपल्या करुणानुसार माझे अपराध काढून टाक. मला तू म्हणजे माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्माण कर, कारण मी माझे अपराध जाणून घे. माझे पाप तुझ्या पुढे निघते. तुझ्या विरोधात मी पाप केले, तुझ्या विरुद्ध वाईट तुम्ही केले. तू बोलशील तेव्हा न्याय ठरेल, तू निवडा करशील तेव्हाच निष्ठूर ठरेल. पहा, मी जन्मताच पापी आहे, आईने गर्भधारण केलं तेव्हाच मी पापी. पहा, ते मरण्याचं सत्य तिथं तू माझ्या अंतर्मनाला ज्ञानाची ओळख करून याजोबाने माझे पाप मला काढ. मला तू माझ्या बारकाईने शुभ्र आनंदाचे आजचे शब्द माझ्या खाली पडू दे. म्हणजे तू मोडलेले आहे माझ्या वसतीनं माझ्या पापापासून माझ्या पापापासून आपले तोंड फिरव, माझे सर्व अपराध काढून टाक. प्रियजनांनो, दावीद राजाने सुंदरच्या वचनाद्वारे सांगितलं की आपले पापापासून तोंड फिरवणारा परमेश्वराचे, पण ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप करता. म्हणून मनुष्य हा पाप करतो पण पश्चाताप करत नाही. आणि परमेश्वराच्या दृष्टीने जर पाप केलं तर पश्चाताप करा, कारण की देवाचं वचन सांगतं प्रियजनांनो, मनुष्याने मी 60च्या 70 वेळेस क्षमा करणारा परमेश्वर. कारण की सैतानाला बऱ्याच मनात घालून देतो की यांनी पाप केलं, आता जिंदगीभर सरळ नाही. तुम्ही जर विश्वासाने येशूला म्हणता, येशू मला धू तुझ्या पवित्र अनमोल रक्ताने आणि मला शुद्ध कर, तो परमेश्वर दयाळू आहे. तो तुम्हाला धुणार, तो तुम्हाला पवित्र करणार आणि तो तुम्हाला अनंत जीवनाची महिमा देणार. तो काल आज युगानुयुग सारख्या प्रियजनांनो, तो कधी बदलत नाही. म्हणून जसं दावीद राजाने, हे देवा, तू आपल्या वात्सल्यानुसार माझ्यावर कृपा कर. देवाला रोज दया मागवा, कृपा मागा, कारण की तो दयाला धनवान आहे. म्हणून त्या निर्गममध्ये तुम्ही दयाला धनवान आहे आणि तो दया आणि कृपा करणारा परमेश्वर आहे. म्हणून या वचनाद्वारे तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद देऊ. मी प्रार्थना करतो, पवित्र देवा येशू राजा, जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर. त्यांच्या प्रत्येकाने उपास धरलेत नाही धरलेत त्यांना देखील ब्लेस कर प्रभू येशू. त्यांच्या जीवनातला कॅन्सर निक इशूना, थायरॉइड निक इशूच्या, ब्लड प्रेशर निक इशूना, शुगरच्या आत्मे निक इशूच्या नावात, सैतानी बंधनातून मोकळे वैशोधान, कर्जाच्या सरापातून मोकळे वैशोधान, ज्याचं डोकं दुखतं ते लोक बरे, हात दुखतं त्याचा हात भरावं. पवित्र आत्म्याचा सामर्थ्य आणि अभिषेक त्यांच्या प्रत्येकाला जीवनात जाऊन द्या. ज्याला टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर गाडीचा आशीर्वाद पाहिजे, त्याला गाडीचा आशीर्वाद रिसिव्ह देतो. ज्याच्या कोर्ट कचेरीचे काम आहे ते काम त्याच्या साईटमध्ये स्वीकारतो. आणि पवित्र आत्मा प्रत्येकावर स्वीकारतो. री रा टच